तुमचं जे पॅशन आहे ते तुम्ही कन्वर्ट करू नका बिझनेसमध्ये, कारण ते जर केलं तर तो कमर्शियल अँगल राहत नाही. तुम्ही त्या पॅशनच्या फ्लोमध्ये एवढे जाता की तो पैसा सेकंडरी वाटायला लागतो. म्हणून असं कोणीतरी सांगितलं आहे, पॅशन हा तुमचा बिझनेस कधीच होऊ शकत नाही. करायला गेला तर गडबडणार. तुमचा जो काही टार्गेट कस्टमर आहे तर तुम्ही त्याच्याकडे स्वतःहून जाता, त्यावेळेला तुमची एक्सपेक्टेशन असते व्यवसायाची का कशा प्रकारे हे करत असतात तुम्ही? पर्सनली माझ्या केसमध्ये मार्केटिंगचा सल्ला देणं हे माझं कुठेतरी ते पॅशन आहे आणि हेच माझ्या ग्रोथमध्ये पण आडवं येतं. आता थोडं विचित्र स्टेटमेंट आहे का पॅशन कसं काय आडवं येतं ते. मला जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर असं वाटतं की नाही मी याला सल्ला देऊ शकतोय, माझ्याकडे सोल्युशन आहे, तेव्हा मी त्याच्या मागे लागतो. नाही तू घे, नाही तू घे. आणि बऱ्याचदा समोरच्याला असं वाटतं नाही नाही पण हे पैसे चार्ज करणार, माझ्याकडे तर पैसे नाही आहे, आणि मग तुम्हाला टाळायला लागतो. असेच ते कुठेतरी ते पॅशन येतं, अरे नाही मला द्यायचंच आहे तुला सल्ला, तू घे. बऱ्याचदा मी सल्ला देऊनही टाकतो पण तो काही कारणामुळे त्याकडून ते एक्झिक्यूट होत नाही. आणि याच्या अगदी उलटं माझे बाकीचे बिझनेस आहेत, तिकडे माझं ते पॅशन नाही आहे, तिकडे प्युअर कमर्शियल अँगल आहे. मला एवढा पैसा पाहिजे, तर तिकडे मी कस्टमरकडे जाणं हे चान्सेस फार कमी असतात. तिकडे मी माझ्या टर्मवरतीच काम करतो. नाही आपल्याला भेटायचं असं भेटायचं, मी असे चार्ज करणार, ही अशी प्रोसेस आहे. त्यामुळे तुमचं जे पॅशन आहे ते तुम्ही कन्वर्ट करू नका बिझनेसमध्ये, कारण ते जर केलं तर तो कमर्शियल अँगल राहत नाही. तुम्ही त्या पॅशनच्या फ्लोमध्ये एवढे जाता की तो पैसा सेकंडरी वाटायला लागतो. म्हणून असं कोणीतरी सांगितलं आहे की पॅशन हा तुमचा बिझनेस कधीच होऊ शकत नाही. करायला गेला तर गडबडणार. पण मग एका बाजूला असं म्हटलं जातं की ज्या गोष्टींची मला आवड आहे त्याच गोष्टींमध्ये जर मी व्यवसाय आणला तर तो अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे सचिन तेंडुलकर खूप चांगला क्रिकेट बरोबर खेळतो, त्याला क्रिकेट ही आवड होती, तेच त्याचं पॅशन आणि तेच त्याचा व्यवसाय ज्या वेळेला झाला त्यावेळेला तो खूप जास्त अधिक छान रीतीने फुलला. आणि ह्याचं बऱ्याचदा आपण बघतो सुद्धा. पण मग हे तुमचं स्टेटमेंट त्याच्याशी तुम्ही जे उदाहरण देताय ना सचिन तेंडुलकरने आपण क्रिकेटमध्ये जाऊन काहीतरी व्यवसाय करावा हा कधीच विचार नव्हता. त्याला क्रिकेट खेळायचं होतं. क्रिकेट खेळल्याने मला एवढा पैसा मिळेल हेही त्याच्या कधी डोक्यात नव्हतं. त्याने बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय त्याचं ते पॅशन होतं. नाही मला क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. आणि नीट जर विचार केला त्याला आलेला जो काही पैसा आहे तो क्रिकेटमधून 50% पण नाही आहे. बाकी सोर्समधून आलेला पैसा खूप जास्त आहे. म्हणजे ह्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर झाला त्याचे एवढे पैसे मिळाले, त्याचा झाला त्याचे पैसे मिळाले, ही ॲड केली त्याचा एवढा पैसा मिळाला. सो त्याने त्याचं पॅशन फॉलो केलं, ते फक्त क्रिकेटपुरतं होतं. सो अशा इंडस्ट्री किती आहेत? फार कमी आहेत. मी ते पॅशन फॉलो केल्याने मला तो पैसा आला. आपण शाहरुख खान दुसरा एक्झाम्पल, त्याचाही जर नीट विचार केला तर पिक्चरमधून आलेला पैसा आणि पिक्चर व्यतिरिक्त त्यांच्या काही गोष्टी केल्यात, जे काही बिझनेस सेटअप केले आहेत तिथून आलेला पैसा, दुसऱ्या सोर्समधला पैसा जास्त आहे पहिल्या सोर्सपेक्षा. तिकडे तो फक्त तो पॅशन फॉलो करतोय आणि त्याने ते पॅशन कमर्शियली फॉलो केलेलं आहे. सचिन तेंडुलकरने कमर्शियल कधीच आडवे आणले नाही आहेत त्यांच्या क्रिकेटमध्ये. इकडे हा खूप सक्सेसफुल का झाला आहे, त्याने ते कमर्शियलमध्ये ॲड केलेले आहेत. तर त्याच्या काही गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. यशराज, मला वाटतं यशराज बरोबर सुरुवातीला त्याने जे काही पिक्चर केले त्याने सांगितलं पिक्चर पूर्ण झाल्यानंतर तो जर सक्सेसफुल झाला तर मला पैसे द्या, अदरवाईज पैसे देऊ नका, जेव्हा तो स्ट्रगलिंग ॲक्टर होता. सो यशराजसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती ना. आपल्याला हिरो कोणतरी मटेरियल मिळतंय आणि तो पण पैसे द्यायचे नाहीत, आपल्याला झाल्यानंतर द्यायचेत. रिस्क झिरो झाली. त्यामुळे बऱ्याचशा पिक्चरमध्ये शाहरुख खानच आहे आणि आपल्याला असं वाटतं नाही तो खूप चांगला ॲक्टर म्हणून यशराजने त्यांनाच घेतलं आहे. तर ते गणित काहीतरी वेगळंच आहे. असं बऱ्याच जणांचं आहे. इवन आमिर खान पण तेच करतो. पिक्चर सक्सेसफुल झाला, रिलीज झाला की मग मला पैसे द्या, आधी पैसे मला देऊ नका. तो म्हणजे तुमचं पॅशन आणि बिझनेस हे वेगळं वेगळंच ठेवा असा तुमचा सल्ला आहे. वेगळं ठेवा किंवा मध्ये कोणीतरी एक ठेवा माणूस ज्याचा अँगल कमर्शियल असेल. मग इथे ती पार्टनरशिप वर्क करते. पार्टनरचा अँगल पूर्ण कमर्शियल आहे आणि तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करताय. माझ्या केसमध्ये असं बऱ्याचदा मी करतो. आमचे काही असोसिएट आहेत जे माझ्यासाठी ते डील क्लोज करतात. डील क्लोज करायला मी नसतो, ते डील क्लोज करतात आणि सोल्युशन द्यायला मी असतो. तर अमोलजी, आता तुम्ही जो मुद्दा सांगितला की तुम्ही बिझनेस आणि पॅशन हे वेगळं ठेवा, तर पॅशन, आवड किंवा बिझनेस हे कशा पद्धतीने वेगळं ठेवायला हवं असं तुम्हाला वाटतं? त्या बाबतीत जरा आम्हाला डिटेल द्या. जेव्हा आपण
पॅशन बिझनेसमध्ये आणतो ना तेव्हा कमर्शियल अँगल राहत नाही, असं माझं मत आहे. मग तुम्ही पॅशन फॉलो करताना मग ते जी काही डील मिळेल ती मिळेल का, तर तुम्ही ते पॅशनेट आहात ती गोष्ट करण्यासाठी, म्हणून ते तुम्ही त्या फ्लोमध्ये जाता. तुम्ही मध्ये एक विचारलं ते आवड ही चेंज होत राहते. आज मला हे आवडते, उद्या कधी मला वेगळं काहीतरी आवडेल. आज मला बाईक चालवायला आवडते, उद्या कधी नाही आवडणार, उद्या मला 4 व्हीलर चालवायला आवडेल. सो आवड ही काय स्टेबल नाही आहे, पॅशन स्टेबल राहत. काही झालं तरी मला हे करायचंच आहे कसंही. म्हणजे आपले अब्दुल कलाम साहेब ते जे म्हणतात की मला जे झोपलेलं असताना जे स्वप्न येतं ते स्वप्न आहे, पण मला ते ज्याच्यामुळे उठावं असं वाटतंय ते पॅशन आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते सगळं पॅशनच फॉलो केलं आहे. पण त्याचा कधी बिझनेस करायचं म्हटलं तर ते गडबडणार, कारण बिझनेस म्हणजे हा पैसाच आहे आणि तो पैशासाठीच व्यवसाय असावा. अदरवाईज तुम्ही समाजसेवा तर करू शकता. बिझनेस आपण जो करतोय तो पैशासाठीच करतो ना. बऱ्याच जणांची ती उत्तरं पण ते अशी फार खोटी खोटी असतात. नाही मला माझंच बॉस व्हायचंय म्हणून बिझनेस हवा आहे, तर तो काही बिझनेस नाही आहे तो. उलट तिकडे तुम्हाला एकालाच रिपोर्ट करायचं आहे बॉसला. बिझनेसमध्ये आले का सगळे कस्टमर तुमचे बॉस आहेत, उलट तुम्ही बॉस वाढवताय, तर हे तर उलट जास्त चुकीचं आहे. तिकडे तुम्हाला जास्त फ्रीडम असतो जॉबमध्ये. आज मला बरं वाटत नाही, मी सुट्टी घेतली. इथे तुम्ही तसं नाही करू शकत आहे. इथे तर उलट आहे, तुम्हाला बरं वाटत नाही तरी पण गरज आहे तुम्हाला जायचं आहे का, तर नाही तर नंतर होणारा लॉस हा फार मोठा आहे आणि तो तुम्हालाच भोगायचा आहे. माणसं तर काय सोडून जातील, झालेला लॉस तुमच्यावरती येते. पॅशनचे आता बरीच उदाहरण आहेत. म्हणजे आपण काही पिक्चर पण बघितलेत, बालगंधर्व वगैरे, ते त्यांचं पॅशन फॉलो करत होते. पण नंतर हळूहळू जेव्हा गणित जेव्हा ते कमर्शियलवरती येतात, ते कमर्शियलसाठी पैसाच लागतो ना, ते कसं मॅनेज करणार आहे, तो नाही मॅनेज होत आणि ते गडबडलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. सो जेव्हा तुमचा अँगल कमर्शियल असेल, पॅशन काही असू दे तुमचं, अँगल जेव्हा कमर्शियल असेल तेव्हा तुम्ही सिस्टीम चांगल्या बनवू शकता, प्लॅनिंग चांगली करू शकता. तुम्हाला काहीतरी ट्रॅक करायला काहीतरी आकडा राहतो ना, मला एवढे करायचे आहेत, मग ते असे करायचे आहेत. तिकडे पॅशन येऊ दे नाही तर नको येऊ दे. आणि पॅशन येत असेल तर तुम्ही बाजूला तिथून तुम्ही व्यवसायानंतर काय पॅशन फॉलो करायचं ते करा. व्यवसायात पॅशन नका आणू. व्यवसायात पॅशन आणलं तर तुम्ही गडबडणार. तो व्यवसाय हा पूर्णपणे व्यवसायच करा तुम्ही, कारण व्यवसायाचा सगळ्यात पहिल्यांदा उद्देश तुमचा आहे ते फायनान्शियल फ्रीडम आहे, पैसा कमवणं. पैसा कमवण्या ठिकाणी तुम्ही पॅशन नका आणू. त्या कमवलेल्या पैशातून तुम्ही तुमच्या पॅशनसाठी वेळ द्या किंवा त्या गोष्टी घ्या. आपण बरेचसे उद्योजक म्हणतो ना, नाही त्यांना असतं नाही मला गरिबांना काहीतरी करायचंय, गरिबांसाठी काहीतरी करायचंय. ते बिझनेसमध्ये भरपूर पैसा कमवून नंतर गरिबांसाठी काहीतरी करतात. उलट कधीच नाही करत की नाही आधी पहिले मी गरिबांसाठी काहीतरी करतो, बिझनेसचं बघू नंतर काय करता येईल ते. सो सोर्स हा बिझनेस आहे त्यांचा पैसा कमवण्याचा. तो वापरायचा कसा पैसा ते त्याचा चॉईस आहे, कसा करायचा तो. अमोलजी, आता मला हे सांगा की आपण जो बिझनेस करतो तर त्यात काही टार्गेट असायला हवेत का, आणि ते कशासाठी हवेत आणि कशा पद्धतीने आपण ते सेट करू शकतो? ओके, टार्गेट हवेत का, तर नक्कीच हवेत. का हवेत? आपण जेव्हा कुठे फिरायला पण बाहेर जातो, पहिलं आपलं डेस्टिनेशन ठरतं. चला आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे. आता ते कसं जायचं आहे, कधी जायचं आहे हे सेकंडरी आहे. पहिलं आपलं डेस्टिनेशन ठरलं. तसंच बिझनेसमध्ये पण जर ठरवलं तुम्ही तर मला ह्या वर्षामध्ये मला एवढा पैसा कमवायचा आहे, आता तो कसा कमवायचा याचं तुम्ही प्लॅनिंग कराल. ते जर आधी ठरलंच नसेल किती हवं आहे तर ते प्लॅनिंग पण ते होणार नाही, कारण पोचायचे कुठे तेच आपल्याला आधी माहिती नाही आहे. आणि मी बऱ्याच असं म्हणतो की तुमच्या पोटेन्शियलपेक्षा मोठं टार्गेट ठरवा. ह्या वर्षी तुम्ही जर 10 लाख कमवले असेल, पुढच्या वर्षी तुम्ही 50 लाखाचं टार्गेट घ्या. आता बऱ्याच जणांना असं वाटतं नाही पण एवढी मोठी जंप कशी काय पॉसिबल आहे. जर तुम्ही टार्गेट घेतलं तर तुम्ही प्लॅनिंग कराल ना. तो वर्षाला 50 लाख हवेत तर मग 6 महिन्यात किती, 3 महिन्यात किती, महिन्याला किती, दिवसाला किती हे जर ठरलं तर तुम्हाला ते ट्रॅक करणं सोपं झालं. प्लॅन झाला, तो एक्झिक्यूट केला आणि समजा फेल झाला, नाही 50 लाख झाले, 30च झाले, पण 10चे 30 झाले ना, स्टील ती मोठी जंप झाली. आणि बऱ्याचदा असं होतं ना, तुम्हाला त्यात तुमचं खरं पोटेन्शियल कळतं. अरे नाही आपल्याला एवढं होतंय पॉसिबल, आपल्याला हे माहितीच नव्हतं. का माहीत नव्हतं तर नाही कधी प्लॅनच केला नव्हता. पण मग ते असं होत नाही का की अरे व्यवसाय अजून सुरू पण नाही केला, मोठी मोठी स्वप्न बघायला लागला, तर ती स्वप्न बघितली तर गडबडणार. टार्गेट ठेवलं तर नाही. कारण खूप फरक आहे दोघांमध्ये. स्वप्न बघायला मी काही बघू शकतो, नाही मला पुढल्या वर्षीत मला 1000 कोटी मिळाले पाहिजेत, थांबलं ना स्वप्न तिथेच. टार्गेट जर मी ठेवलं मला 1000 कोटी मिळाले पाहिजे तर मी पुढची प्रोसेस करेन ना. 1000 कोटीसाठी मला काय करावं लागेल, तर मला हे असं करावं लागेल, हे मला जमणार आहे का, नाही जमणार आहे, ठीक आहे मी नाही करत.
स्वप्न आपण पूर्ण वर्षभर बघत राहणार, नाही मला 1000 मिळाले पाहिजे, 1000 मिळाले पाहिजेत. टार्गेट ठेवल्याच्या नंतर आपल्याला आपल्या स्टेप्स पण डिसाईड करता येतात. ऍडव्हान्टेज असतो तो ठेवायलाच पाहिजे. मला पोहोचायचंय महाबळेश्वरला, ते इथे बसून नाही होणार ना. आता मला ते कसं पोहोचायचंय, मला एकट्याला जायचंय का फॅमिलीला घेऊन जायचंय? एकट्याला जायचं असेल तर मी कसं जाऊ? ट्रेनने जाऊ, बसने जाऊ, बाईकने जाऊ, कारने जाऊ? फॅमिली बरोबर जायचं तर मी कसं जाऊ? मला किती वेळात पोहोचायचंय? मला उद्या पोहोचायचं की आता लगेच 2 तासात पोहोचायचंय? उद्या पोहोचायचं असेल तर व्हेकल वेगळं आहे, 2 तासात पोहोचायचं असेल मला हेलिकॉप्टरशिवाय पर्याय नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी नंतर ठरतील ना. पण ते पहिलं ठरलं ना मला महाबळेश्वर. आता सेकंड ते कधी, 2 तासात का 2 दिवसात, मग ते व्हेकल ठरतं. तसं जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये टार्गेट ठरवलं की मला बाबा 1 कोटी हवेत, कधी हवेत? हां, मला ह्या वर्षाच्या अखेरीस हवेत, नाही माझ्याकडे आता 1 वर्ष आहेत. आता ते कसे हवेत? ही सर्व्हिस देऊन होणार आहे का मला काही सर्व्हिस ॲड करायला लागतील, का मला प्रोडक्टच ॲड करावं लागेल, का मला बिझनेसच नवीन काही वेगळा चालू करावा लागेल? हे नंतर सगळं प्रश्न उपस्थित होतील ना. पण ते टार्गेटच नसेल तर पुढचे प्रश्नच येणार नाही. प्रश्नच नाही आले तर उत्तर नाही, उत्तर नाही आले तर मग ते काहीच नाही. म्हणजे चाललंय. म्हणजे टार्गेट एक होका यंत्र आहे, ते जर तुमच्या जहाजाला नसेल तर तुमच्या उद्योगाचं जहाज हे भरकटलंच जाणार आहे. नाही, होका यंत्र तुम्हाला फक्त दिशा दाखवतं, ही नॉर्थ, ही साऊथ. ठरवायचंय तुम्हाला जायचंय नॉर्थला जायचं, साऊथला जायचंय. ठरवलंच नसेल, होका यंत्र तर काम करतंय, मी तर दिशा दाखवतोय, पण मला जायचं कुठे हेच माहित नाही ना. त्याच्यासाठी टार्गेट ते पहिलं असायला हवं. आणि तेही शक्यतो पैशात, जर शक्य असेल तर. फक्त टर्नओव्हर जर तुम्ही घेतलं की ह्या वर्षी मला 1 कोटी झालाय, पुढल्या वर्षी मी 2 कोटी करणार, कदाचित तो अचीव्ह होईल, पण तुमचा प्रॉफिट वाढलाच नाही, प्रॉफिट समजा तेवढाच राहिला, तर त्या 2 कोटीला काही उपयोग नाही. म्हणजे टार्गेट हा नफ्याची प्रॉफिट रिलेटेड असा. हो, नक्कीच. उद्योजकांना तुम्ही काही मेसेज देऊ इच्छिता का ह्या संदर्भामध्ये, नवीन वर्षाचं रेझोल्युशन किंवा संकल्पाच्या दृष्टीने? तर ते थोडक्यात सांगू. बेसिकली तरी हेच सांगेन, पहिलं टार्गेट ठरवा, मला या पुढल्या वर्षाच्या अखेरीपर्यंत किती पैसा हवा आहे, किती पैसा कमवायचा आहे मला. आणि सेकंड, ते एकदा सेट झालं का त्याला डिवाइड करत जा. 6 महिन्यात, 3 महिन्यात, महिनाभरामध्ये ते सेट झालं का तुमचा नक्की कस्टमर कोण ते आयडेंटिफाय करायला सुरुवात करा. तुमचे आत्तापर्यंत झालेले कस्टमर कोण आहेत त्याचा थोडा ॲनालिसिस करा, तर तुम्हाला कशा प्रकारचा तुमचा कस्टमर हे कळेल. आणि ते मग त्याच्यापर्यंत पोचायचं कसं, ते पुढच्या गोष्टी आपोआप सोप्या होतील. पहिलं टार्गेट ठरवा आणि तुमचा टार्गेट ऑडियन्स ते कोणी ठरवा. या 2 गोष्टी तरी ठरवा. तर व्यवसाय मित्रांनो, अमोलजींनी जे काही मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ते तुमच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला वापरायचं आहे आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्यावरतीच अवलंबून आहेत. अमोलजींनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यवसाय हा एक टार्गेट ओरिएंटेड असायला हवा. आपला कस्टमर कोण आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि त्याच्यावरतीच आपल्याला मेहनत करायची आहे. या नवीन वर्षामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही अमोलजींना या नंतरच्या भागात सुद्धा बोलवणार आहोत. आणि वेळोवेळी तुमच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या जर तुम्ही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून विचारल्या तर त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थितपणे डिस्कशन करता येणार आहे. तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने आणि तुमचं आयुष्य खूप छान सुंदर पद्धतीने जगण्यासाठी ह्या इन्फोमोटिव्ह चॅनलच्या कायम संपर्कामध्ये राहा. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे आणि ओळखीच्या लोकांकडे जरूर शेअर करा. व्यवसाय वाढीच्या संदर्भातल्या अशा नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद. धन्यवाद अमोलजी. धन्यवाद.